नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुमच्यासोबत सुंदर असं बॉर्डर रांगोळ्यांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. खूप कमेंट्स होत्या, खूप ताईंनी मला रिक्वेस्ट केलं होतं की आम्हाला बॉर्डर रांगोळ्या पाहिजे आहेत आणि त्या पण अगदी मिनिमल, छोट्या छोट्या आणि सिंपल अशा, की आम्हाला त्या जमायला पण पाहिजे. तर त्याच टाईपमध्ये आज मी तुम्हाला डिझाईन्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडतील आणि जास्त अवघड नाही आहे डिझाईन. तुम्ही नक्की सगळ्यांनी ट्राय करा. छोट्या छोट्या आहेत, सिंपल आहेत आणि तुम्हाला जमतीलही अशाच आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपली जी पहिली डिझाईन आहे ती केवढी सोपी होती. आणि तुम्ही कधी ना कधी कुठे ना कुठे अशा टाईपमध्ये डिझाईन्स पाहिलेल्या असतीलही मे बी. आय होप तुम्हाला नक्कीच आवडतील तरी पण डिझाईन्स. तर पहा तुम्ही, आपली पहिली डिझाईन आहे ती रेडी होत आलेली आहे. मस्त अशी डिझाईन आहे, अगदी छान. तुम्ही नक्की सगळ्यांनी ट्राय करा. आणि माझा आवाज थोडासा बसलेला आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा. पुढची पण डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्हाला जर हे शेप्स मी जे बनवते बॉटलने ते जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही हाताने पण ड्रॉ करू शकता. ते मला पण नाही येत बॉटलने एवढे छान बनवायला, पण मी असंच बनवून पाहिले मला जमत आहेत की नाही. मला बॉटलने ॲक्च्युली रांगोळ्या नाही जमत बनवायला. जितके हाताने माझे परफेक्ट येतात डॉट्स आणि सगळेच, ते बॉटलने माझे कधीच येत नाही. तर ही एक सुंदर अशी डिझाईन आहे. ही पण डिझाईन खूप सुंदर आहे डेली यूजसाठी. नक्की ट्राय करून पहा. आणि जे लोक रोज रांगोळ्या बनवतात ना त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे की भरपूर रांगोळ्या तुम्हाला रोज पाहायलाही मिळतात आणि तुम्ही रोज नवीन नवीन प्रकारच्या रांगोळ्या पण ट्राय करू शकता. इतक्या सोप्या सोप्या पण डिझाईन्स असतात आपल्या चॅनलवरती. मागच्या भागातल्या रांगोळ्या तुम्ही कोणी कोणी ट्राय केल्या. खूप सोप्या डिझाईन्स होत्या. आजच्या डिझाईन्स सगळ्यांनी नक्की ट्राय करून पहा. तर पहा आपली ही पण डिझाईन रेडी आहे. पुढची आपली डिझाईन ही बॉर्डर रांगोळी आहे, पण इथे आपण आपल्याला एक आकार बनवून घ्यायचा आहे. आपण जसं स्टार बनवतो त्या टाईपमध्येच आहे हा आकार, पण आपण हा डायरेक्टली पण बनवू शकतो, पण मी तो डॉट्स काढून बनवलेला आहे म्हणजे सगळ्या साईडनी सेम यावं म्हणून. ही पण अगदी बेसिक अशी डिझाईन आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल आज चॅनलवरती तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. मागच्या भागातल्या डिझाईन्सला तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स केलेला आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही अशा छान छान कमेंट्स केलेल्या असतात त्यामुळे मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन डिझाईन्स पण सुचतात. तर थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी एवढं छान असं प्रेम दिलेलं आहे आणि इतके छान तुमचे कौतुकाचे शब्द असतात. तर अगदी मनापासून धन्यवाद. जे लोकांनी सपोर्ट केलेला आहे त्यांना. भरपूर लोक खूप छान छान लिहितात, खूप छान छान अशा कमेंट्स असतात तुमच्या. सगळ्यांना तर मी मेन्शन नाही करू शकत, पण भरपूर लोक आता मला माहीत पण झालेले आहेत, जे लोक नेहमीच व्हिडिओज पाहतात, कमेंट्स पण करतात. तर तुम्ही ज्या दिवशी कमेंट्स नाही करत ना त्या दिवशी मलाही वाटतं अरे आज यांनी कमेंट नाही केली आहे. तर नेहमीच असंच प्रेम असू द्या, तुमचा आशीर्वाद पण असू द्या. तर आपल्या सगळ्या डिझाईन्स आजच्या तुम्ही नक्कीच ट्राय कराल. आय होप तुम्हाला त्या आवडतीलही. अगदी सुंदर आणि छोट्या छोट्या अशा डिझाईन्स आहेत, तर नक्की सगळ्या मैत्रिणींनी सगळ्यांनीच प्रयत्न नक्की करा बनवायचा.
ज्यांना जमत नसतील त्यांनीही प्रयत्न करत राहा, तुम्हालाही नक्की जमतील. कारण एवढ्या जास्त अवघड नाही आहेत, छोट्या छोट्या सिंपल असे डिझाईन्स आहेत. सर्वांना नक्कीच काढायला येतील अशाच टाईपमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करत असते नेहमी. ही एक छोटीशी डिझाईन आहे. ही देवघरासमोर वगैरे तुम्ही काढू शकता तुम्हाला वाटलं तर. अशा टाईपमध्ये तुम्हाला अजून डिझाईन पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्या ट्राय करा, रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. सो बाय बाय, थँक्यू.